प्रभू उद्धटपणे बोलतो म्हणजे काय? अरे त्याला कोणी उगाच बोलत असेल तर त्याने का म्हणून गप्प बसावे? तो सागर कारंडे असो किंवा सो कॉल्ड टोळीवाले, ते जेव्हा याला काहीही बोलतात आणि दम द्यायला जातात तेव्हा तुम्हाला नाही का दिसत भाऊ? तो टोळी प्रमुख फॉलोअर्सची आणि दगडी चाळची धमकी देतो तेव्हा तुम्ही एन्जॉय करता. जेव्हा सागर कारंडे त्याचा संबंध नसताना मध्ये घुसून बोलतो तेव्हा तुम्हाला दिसत नाही का? आणि प्रभूने न घाबरता उत्तर दिले तर हे असं होतं, प्रभू तू नड रे, आम्ही तर तुझ्या सोबत आहोत, तू नड बिंदास. अशा प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत. तर झालेला मुद्दा हा आहे की कोणासोबत हे भांडण झालेलं होतं? रुचितासोबत झालेलं होतं. आणि रुचितासोबत झालेलं असताना सागर कारंडेने मध्येच त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि सगळं जे पाणी आहे ते स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आणि रुचिता राहिली बाजूलाच आणि ह्यांचाच वाद सुरू झाला. इथे कोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न अजिबात प्रभूचा नव्हता, पण त्याला राग येत होता त्यामुळे त्याने ते बोलून दाखवला. कारण तो सुद्धा एक कॅप्टन्सी पदाचा उमेदवारच होता ना, त्यालाही कॅप्टन बनायचं आहे घरात. मग त्याने नंतर तो छोटा आहे, छोटा असून तो रिस्पेक्ट करत नाही हे बोलल्यावर तो बोलला की मी 20 वर्षाचा आहे आणि मला त्याप्रमाणेच वागवा. पण तो मुद्दा आता भाऊंनी उचलून धरून त्याला अशा पद्धतीने बोलणं, मग अनुश्री सुद्धा त्याला म्हणलेली अरे तो हावरटच आहे, त्याला खूप खायला लागतं, हे लागतं ते लागतं. घरामध्ये खाणं हे प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे. मग तो कोणी कमी खाऊ दे किंवा जास्त खाऊ दे, पण यावरती अनुश्रीनं बोलणं ही गोष्ट चुकीची होती आणि भाऊनी याच्यावर सुद्धा बोलायला हवं. जसं की ते प्रभूला हावरट म्हणाली होती. कारण आता सागर कारंडेचा मुद्दा नसताना त्याने मधीच कशी उडी मारली आणि सगळं आपल्या अंगावर घेतलं. इवन तन्वी सुद्धा त्याला समजावत होती तरी सुद्धा तो माझ्याविषयी काहीतरी चुकीचं सांगते म्हणून तिथे ऐकायला गेलेला. तर प्रभू लाडात आलेला नाहीये, तुम्ही आधी त्याला लाडावून ठेवलं आणि आता डोक्यावर बसल्यावर तुम्ही त्याला खाली खेचायचा प्रयत्न करताय. असं काहीच भाऊच्या धक्क्यावर होताना दिसतंय. आणि इवन तो छोटा असल्यामुळे सर्वांनाहीच आवडायचा, त्याचं बोलणं सुद्धा तसंच आहे. पहिल्यापासूनच तुम्ही जर त्याला 20 वर्षाचं वागवलं असतं तर ती आज वेळ आली नसती. त्यामुळे सागर कारंडेचा अपमान केला किंवा डिसरिस्पेक्टफुल वागला असा इथे मुद्दाच नाहीये. मेन म्हणजे त्याला जे वाटत होतं तो रुचिताला बोलत होता, मध्ये उडी सागर कारंडेने मारली त्यामुळे त्याची चूक आहे. त्यामुळे भाऊंचा मुद्दा प्रभूला बोलताना आज तरी चुकणारच आहे. तर तुम्हाला सागर कारंडे आणि प्रभू आणि भाऊ जे प्रभूला बोलतायत यामध्ये नक्की कोणाची चूक वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.